मी आज तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. आपण नेहमीच आपल्या यशाबद्दल बोलतो, बरोबर? आपल्या देवाच्या भक्तीबद्दल बोलतो. जसं की मी स्वतः स्वामी भक्त आहे म्हणून मी स्वामींच्या भक्तीबद्दल बोलते. सकारात्मक विचार, मॅनिफेस्टेशन, शिस्त याबद्दल आपण बोलतो. पण एक प्रश्न हा प्रत्येकाच्याच मनात येत असतो. तो म्हणजे मी एवढी मेहनत करतो, एवढं कष्ट करते मी, पण मग माझी प्रगती का होत नाही आहे? मग ती आर्थिक प्रगती असो किंवा अजून कुठलीही कामातली असो. तर आपल्या मनात सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न येतो की मी इतकं कष्ट करतो, इतकी मेहनत घेतो, दिवसरात्र मी पळतो, पण तरी देखील माझी प्रगती का होत नाही? तर आपण आज याच विषयावर बोलणार आहोत. तर नमस्कार, मी आहे ऑथर संगीता आणि माझ्या अमित ब्रँड कम्युनिकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर सर्वात अगोदर मी तेच सांगते की मी स्वतः एक स्वामी भक्त आहे आणि मी आज जे काही बोलणार आहे ते सगळं माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला बोलणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे. तर मी संगीता देवकर, मी प्रिंट आणि मीडिया रायटर, कंटेंट रायटर, फ्रीलान्सर रायटर. सकाळ वर्तमानपत्रासाठी मी गेली 15 वर्ष फ्रीलान्सिंग केलेलं आहे. फेसबुकवरती माझ्यातली मी ग्रुपची मी फाउंडर आहे, संस्थापक आहे. तसेच स्टोरी मिरर ॲपचा मला बेस्ट ऑथर ऑफ द इयर 2020चा बेस्ट ऑथर ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला आहे. 2025चा साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. तसेच विविध पुरस्कार मला मिळालेले आहेत. आत्ताच गेल्या महिन्यामध्ये मला राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळालेला आहे. पण हे पाहता सगळं आज माझ्या फेसबुक ग्रुपमध्ये जवळजवळ 10,000 मेंबर आहेत आणि 3 वर्षापूर्वी मी हा ग्रुप सुरू केला होता. मी कंटेंट रायटिंगचे क्लासेस घेते. ऑनलाईन क्लासेस असतात माझे, कंटेंट रायटिंगचे असतात. तर त्या क्लासमध्ये पण बऱ्यापैकी 3 वर्ष झाले बरेचसे चांगले मला प्रतिसाद येत आहे. तसेच लिखाणाचा माझा हा प्रचंड अनुभव, मी 2007पासून या लिखाणामध्ये आहे. स्वतःला लिखाणासाठी वाहून घेतलेला आहे. कंटिन्युअसली सातत्याने मी लिखाणामध्ये आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा दिवाळी अंकामध्ये माझं कथा आणि कविता वगैरे प्रकाशित होतात. तसेच प्रतिलिपीवरती माझ्या दीर्घकथा देखील प्रकाशित आहेत, ज्या अगदी मोठ्या म्हणजेच 200 भागांच्या 250 भागांच्या कथा माझ्या तिथे प्रकाशित आहेत. तर याच्यामध्ये हे सगळं जे यश आहे, आज मी तुमच्यासमोर उभी आहे, बोलते आहे. माझं यूट्यूब चॅनल आहे, 2 यूट्यूब चॅनल आहेत माझे, तर दोन्हीही व्यवस्थित चालतं आहेत. तर हे सगळं मला सहज मिळालेलं नाही आहे. तर आज लोकांना माझे पुरस्कार दिसत असतील किंवा माझे लेख दिसत आहेत, माझी कार्यशाळा दिसते की मी जिथं कंटेंट रायटिंगचे मी क्लासेस घेते, माझ्या ग्रुपमधले मेंबर्सची प्रगती दिसते. तर हे सगळं काही सहज आणि एका दिवसात किंवा एका रात्रीत घडलेलं नाही आहे. तर एक काळ असा होता की मी यासाठी मी खूप मेहनत घेतली, खूप संघर्ष केला, बरेचसे अपयश मी पाहिले. पण एवढंच की मी सातत्य ठेवलं. मला अपेक्षित असं यश मिळालेलं नव्हतं आणि ते लगेचच मिळतसुद्धा नाही. कारण म्हणतात ना की तुम्हाला पाहिजे तसं सक्सेस मिळवायचं असेल तर त्यासाठी सुरुवातीला अगोदर तेवढी मेहनत घ्यावी लागते, तेवढं आपण सातत्य आणि आपल्या कामात सातत्य आणि चिकाटी ठेवावी लागते, तेवढा संयम देखील ठेवावा लागतो. तर त्यावेळी पण मला असंच वाटायचं मे बी 7-8 वर्षापूर्वी की बाबा मी कंटिन्युअसली या लिखाणात आहे, पण म्हणावी तशी माझी प्रगती का होत नाही? कारण असं बऱ्याचदा मनात यायचं की बाबा मी एवढं सगळं लिहिते, लिखाणात आहे, पण माझी प्रगती कुठेतरी थांबलेली आहे. पण मग नंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आता गेली 10-12 वर्ष मी स्वामी भक्त आहे, मी स्वामींची सेवा करते. मी आयुष्यामध्ये खूप अगदी म्हणतात ना की अपयश म्हणजे अगदी खचून गेले होते मी, की आयुष्यात पुढे मला कुठलाच मार्ग दिसत नव्हता. मी काय करावं किंवा कुठे जावं आणि कुठला मार्ग निवडावा हे सुद्धा काही मला माहीत नव्हतं. काही समोर फक्त अंधार दिसत होता. हे प्रत्येकाच्या आयुष्यात काही परिस्थिती अशा येतात, काही अडचणी येतात की तिथे माणूस पूर्णपणे खचून जातो आणि त्याला मार्ग दाखवणार किंवा सांभाळून घेणारं असं कोणीतरी आयुष्यात असावं लागतं. तर अशा काळात जेव्हा मी खूप खचून गेले, स्वतःवरचा माझा विश्वास देखील मी गमावून बसले, अशा वेळेस मला एकाच व्यक्तीने सावरलं आणि मार्ग दाखवला, ते म्हणजे माझे स्वामी समर्थ. खरंच जेव्हा मी स्वामींची सेवा करू लागले, स्वामींच्या मी सेवेत आले आणि मी जेव्हा स्वामी भक्त झाले,
तेव्हा स्वामींनी मला तारलं, उभं केलं आणि मला एक असा मार्ग दाखवला ज्या योगे मी माझी प्रगती करू शकले. आणि जे स्वामी भक्त आहेत त्यांना हे सगळं माहीत असेलच की स्वामी आपल्याला यश देण्यासाठी असं सहजासहजी यश देत नाहीत. तर त्यासाठी अगोदर आपली परीक्षा घेतात. आपली परीक्षा घेतात. आपल्याला त्या यशासाठी किंवा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला इथून ते इथून पोचायचं असतं कुठंपर्यंत, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी स्वामी आपल्याला अगोदर तयार करतात. त्यासाठी आपली खूप परीक्षा बघतात. आणि जर त्यांना वाटले की खरंच हा भक्त खरंच आपल्या परीक्षेत पास होणारा असं जर वाटला त्यांना, तर मग स्वामी आपल्याला भरभरून देतात आणि ते यश मिळवून देतात. त्यासाठी आपल्याला तसं तयार करतात. जसं की भट्टीमध्ये सोनं टाकलं की ते अगदी ते जळून त्याचं जी सोन्यामध्ये रूपांतर होतं, ती चकाकी येते. तसंच स्वामी आपल्याला त्या यशासाठी तयार करतात सुरुवातीला. आणि मगच ते यश आपल्याकडे येतं. तर या सगळ्यासाठी म्हणजे यश आपल्याला हवं आहे, आपली प्रगती का होत नाही यासाठीचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात शिस्त, डिसिप्लिन ही पाळली पाहिजे. तुमच्याकडे जर डिसिप्लिन असेल तर तुमची प्रगती कोणीही आणू शकत नाही. हे मी माझ्या अनुभवावरून सांगते की तुमच्यामध्ये जर डिसिप्लिन असेल, प्रत्येक कामाचं नियोजन असेल आणि तुम्हाला शिस्त असेल कामाची, तर नक्कीच यश 100% तुमच्याकडे येत राहतं. शिस्तबद्ध व्यक्तीकडे आर्थिक प्रगतीसुद्धा त्याची होते आणि पैसा हा त्याच्याकडे वाढत जातो. तर माझ्या आयुष्यातसुद्धा हा दिवस दिसतो आहे मला, तो एका रात्रीत किंवा एका दिवसात हा बदल झालेला नाही आहे. तर मी लिहित राहिले, शिस्त मी स्वतःला लावली आणि स्वतःवर मी काम करत राहिले. मी लिखाण करणं सोडलं नाही. भले मला अपयश मिळालं, पण मी लिखाणाची कास सोडली नाही. मी जर सोडून दिलं असतं की मला नाही करायचं, हे सगळं मला जमत नाही, तर मी आज तुमच्यासमोर इथं व्हिडिओ केला नसता किंवा मग मी कार्यशाळासुद्धा वर्कशॉपसुद्धा घेतले नसते. तर शिकत राहिले मी आणि स्वतःवर मी काम केलं सगळ्यात आधी. म्हणजे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही, स्वतःला जे हवं आहे ते करायचं. आणि स्वामींचा आशीर्वाद पाठीशी असेल तर सगळ्या गोष्टी साध्य होतात, हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. त्यामुळे स्वतःवर मी काम करत राहिले. आणि सर्वात म्हणजे मी जगावर नाही, फक्त स्वामींवर विश्वास ठेवला आणि माझ्या स्वतःवरती. त्यामुळेच आज मी जे काय मिळाले ते फक्त 2 गोष्टीमुळे, ते म्हणजे माझी सातत्यपूर्ण मेहनत आणि माझ्या स्वामींचा आशीर्वाद. बस ह्या 2 गोष्टीमुळे मी माझ्या यशापर्यंत, माझ्या ध्येयापर्यंत मी पोचलेली आहे. 3 वर्षाचा हा काळ खूप तसा बघायला गेला तर कमी आहे, पण या 3 वर्षात 10,000 मेंबर्स होणे ग्रुपचे, ही सुद्धा माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. तर आपण बरेच असं म्हणतो की आपलं यश आपल्या नशिबात असेल तर मिळतं, आपल्या नशीब तसं असावं लागतं मग यश मिळतं. पण या नशिबापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट कोणती आहे माहिती आहे? ती म्हणजे तुमची कृती. तुम्ही फक्त विचार करत राहिलात तर आयुष्यात काहीही बनणार नाही आहात. तुम्ही जो विचार करताय ना, तो कृतीत आणावा लागतो. नुसतं विचार करून काहीच गोष्टी होत नाहीत, काही गोष्टी बदलतही नाहीत. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या अंगात शिस्त असायला हवी. आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे ते काम करण्याची, जे तुम्ही ठरवलं आहे ते करण्याची कृती असायला हवी. म्हणजे जे ठरवलं आहे ते करण्याची तुमची जिद्द असायला हवी. याच्यामध्ये 10% फक्त विचार आपले असतात, पण 90% ही ती कृती असते. जो विचार केला आहे तो कृतीमध्ये उतरवणं, याला खूप महत्त्व असतं. म्हणजे 90% काम हे आपण काय कृती करतो, प्रत्यक्ष ॲक्शन काय घेतो, याच्यावरती हे 90% अवलंबून असतात. आणि बाकी 10% हे आपले फक्त विचार असतात. तर हाच आहे यशाचा खरा फॉर्म्युला. तर दररोज स्वतःला एक प्रश्न विचारा की आज मी माझ्या स्वप्नांसाठी काय केलं, हे तुम्ही नक्की विचारा. कारण स्वप्न बघणारे खूप असतात, पण ते प्रत्यक्षात उतरवणारे आणि त्यासाठी धडपड करणारे खूप कमी असतात. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी एक अशी संधी घेऊन आले आहे, ज्याच्यामुळे तुमचं लेखन जे आहे ते छंद बनून राहणार नाही, तर तुम्हाला ते उत्पन्नाचं साधन बनवू शकतं. तर कसं काय? तर माझ्यातली मी ग्रुपतर्फे कंटेंट रायटिंग वर्कशॉप मी घेणार आहे 22 ते 25 जून या काळामध्ये, या 4 दिवसामध्ये, संध्याकाळी 7 ते 8, जे की ऑनलाईन गुगल मीटवर असणार आहे.
आणि या कार्यशाळेमध्ये आपण कंटेंट रायटिंग म्हणजे नेमकं काय, तसेच फ्रीलान्सिंग सुरू कसं करायचं किंवा कंटेंट रायटिंगमधून कमाईच्या संधी कशा मिळतात, क्लायंट कसे मिळवायचे, लिखाणातून करिअर कसं घडवायचं आणि प्रॅक्टिकल असाइनमेंट याद्वारे आपण या 4 दिवसाच्या कंटेंट वर्कशॉपमध्ये आपण हे शिकणार आहोत. जे तुम्ही आज मोबाईल फोन वापरता, फेसबुक, इंस्टाग्राम वापरता किंवा यूट्यूब जर तुम्ही वापरत असाल तर या सगळ्यातूनच आपलं स्वतःचं कमाईचं साधन कसं बनवू शकतो हे शिकणं खूप गरजेचं आहे. कारण आज सोशल मीडियासारखा एवढा मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळालेला आहे, तर त्याचा उपयोग फक्त रील बघण्यात घालवू नका, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. जे तुम्हाला येते, जे तुमच्याकडे लिखाण समजा आहे किंवा अजून दुसरं कुठलं कौशल्य आहे, त्याला लिखाणाची जोड द्या आणि नक्कीच काहीतरी क्रिएटिव्ह शिका, जेणेकरून तुम्ही तुमची स्वतःची कमाई करू शकणार आहात. तर आज बरेचसे लोक घर बसल्या कंटेंट रायटिंग शिकून हजारो रुपये कमवत आहेत. आता फक्त प्रश्न एवढाच आहे की तुम्ही सुरुवात कधी करणार किंवा तुम्ही यशाचे वाट पाहणारे आहात की ते यशाच्या वाटेवर तुम्ही चालत जाणारे आहात, ते तुम्ही ठरवायचं आहे. जर तुम्हाला तुमच्या लेखनातून कमाई करायची असेल, तुमच्या कौशल्याला एक नवी दिशा द्यायची असेल, तर नक्कीच माझ्या या कार्यशाळेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. कदाचित आज ही एक छोटी सुरुवात असेल, पण उद्या जाऊन हीच छोटी सुरुवात तुम्हाला मोठं बनवणार आहे आणि तुमचं लिखाण हजारो लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तुमची एक नवी ओळख बनणार आहे. ॲज अ कंटेंट रायटर तुम्ही नावारूपाला येऊ शकता. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, बेसिक असतं की तुम्ही फेसबुक वापरता, पण त्या फेसबुकमधून पण तुम्हाला कमाई कशी करता येऊ शकते किंवा फेसबुक पेज कसं ओपन करायचं, ब्लॉगिंग कसं करायचं किंवा व्हिडिओ कसे बनवायचे आणि सगळ्यात सोपं म्हणजे यूट्यूब कसं सुरू करायचं, हे याची सगळी माहिती या कार्यशाळेमध्ये दिली जाते. आज लोक यूट्यूबवरून हजारो रुपये कमवत आहेत. मग तुम्ही का मागे आहात? तुमच्याकडे सुद्धा फोन आहे आणि अशी काहीच आवश्यकता नाही की तुमच्याकडे आयफोनच असायला हवा, तुमच्याकडे लॅपटॉपच असायला हवा, अशा कुठल्या भारी वस्तूची किंवा माईकची काहीच गरज नसते. एक साधासा फोन देखील तुमच्याकडे असेल आणि तुमच्याकडे काहीतरी करण्याची जिद्द असेल तर नक्कीच तुम्ही एक छोटासा व्हिडिओ का होईना बनवू शकता. तुम्हाला माहिती आहे यूट्यूबवरती असे बरेचसे लोक आहेत जे व्लॉग बनवून टाकत आहेत. सौरभ जोशी नावाचं एक आहे यूट्यूबर. तो काय टाकतो, तो मुलगा त्याच्या घरातलं फक्त खाणं पिणं, तो काय पितो, काय कुठे फिरायला जातो, घरात कोण आहे, तो झोपतो, त्याने काय खाल्लं, त्याच्या भावांसोबत त्यांनी काय केलं, हे सगळं तो टाकतो आणि आज तो लाखोमध्ये खेळत आहे, लाखोमध्ये तो कमवत आहे. मग तुमच्याकडे तर थोडंसं जरी कौशल्य असेल तर तुम्ही देखील नक्कीच व्हिडिओ बनवू शकता. फक्त त्याला थोडंसं बेसिक शिकण्याची गरज आहे. मग आपल्या या कार्यशाळेमध्ये अगदी लिखाणापासून व्हिडिओ कसे बनवायचे आणि ते व्हिडिओ कसे टाकायचे, कोणकोणते ॲप्स असतात किंवा इमेजेस कुठून घ्यायचे असतात, या ज्या छोट्या गोष्टी असतात त्या तुम्हाला माहीत नसतात, त्याच मी तुम्हाला या कार्यशाळेमधून सांगणार आहे. तसेच तुम्ही बाहेरच्या इतरांना तुमच्या कथा कविता देतात आणि तुम्ही एक सामूहिक कथासंग्रह तुम्हाला तो प्रकाशित करून दिला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची कथा कविता घेतली जाते, पण तुम्हाला मानधन हे काहीच दिलं जात नाही. फक्त तुमचं नाव येतं, तुमची ती कथा छापून येते आणि 2-3 प्रती पुस्तकाच्या तुम्हाला दिल्या जातात. पण विचार करा, हेच पुस्तक तुम्ही स्वतः जर प्रकाशित केलं आणि ॲमेझॉनवर विकायला ठेवलं तर तिथे 70% रॉयल्टी तुम्हाला मिळते आणि अगदी 0 रुपयामध्ये तुम्ही तुमचं पुस्तक स्वतःचं प्रकाशित करू शकता, तेही 3 दिवसामध्ये अगदी घर बसल्या. मग असं असताना तुम्ही बाहेर तुमचं लेखन फुकट का देता? आज लेखकाला आपण लिहिण्यासाठी खूप विचार करून खूप वेळ घालून आपण लिखाण करत असतो, तर त्याचा मोबदला हे मिळायलाच हवा. तर हा मोबदला कोणीही देत नाही. जो तो म्हणतो कथा कविता मागून घेतो आणि कोणी नाममात्र रॉयल्टी पण देत नाही आपल्याला. तर आत्ता ही वेळ आहे, सोशल मीडियासारखा मोठा प्लॅटफॉर्म आहे, तर थोडंसं सजग व्हा, जागे व्हा आणि तुमच्या कलेला, तुमच्या कौशल्याला एक नवी ओळख द्या. कंटेंट रायटिंगची ओळख द्या. कंटेंट रायटर याचा डिमांडिंग असं हे प्रोफेशन आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये कंटेंट रायटिंगला मरण नाही आहे आणि कंटेंट रायटर्सनाही तेवढंच कामाची डिमांड असणार आहे. त्यामुळे या कार्यशाळेमध्ये तुम्ही 4 दिवस लिखाणाचे बेसिक्स, व्हिडिओ कसे बनवायचे आणि कंटेंट रायटिंग म्हणजे काय, कंटेंट रायटिंग कशा पद्धतीने केलं जातं हे आपण शिकणार आहोत.
तसेच कंटेंट रायटिंग शिकल्यानंतर त्याचे जॉब्स कुठे असतात, ते कुठे शोधायचे, याची सगळी आपण माहिती घेणार आहोत. तसेच तुम्हाला लाईफ टाईम माझ्याकडून पूर्ण गायडन्स मिळणार आहे. केव्हाही तुम्ही कार्यशाळा केल्यानंतर देखील माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता. कुठलीही अडचण आली तरी मी तुम्हाला मदत करणार आहे. तर फोनवरती नुसताच रील बघण्यामध्ये वेळ घालवू नका. तुम्हाला जी आवड आहे, जे तुम्हाला येते त्यातून कमाई करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एखादा छोटासा घरगुती व्यवसाय जरी करत असाल तर देखील तुमच्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. कारण मग तुमच्या बिझनेसची जाहिरात असेल ती 2 ओळीमध्ये लिहायची, ती नेमकी कशी लिहायची, ती कुठल्या प्लॅटफॉर्मवरती टाकायची, त्याची ॲडव्हर्टाईज कशी बनवायची, त्याचे रील्स कसे बनवायचे, हे सगळं पण आपण या कार्यशाळेमध्ये शिकवत असतो. तर नक्कीच ही कार्यशाळा तुम्ही जॉईन करा. याचा 100% तुम्हाला फायदा हा होणार आहे. या कार्यशाळेची नाममात्र फी 599 आहे. तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता. कंटेंट रायटिंगच्या कार्यशाळेसाठी हजारो रुपये घेतले जातात, पण मी मात्र आपला महिलांचा ग्रुप असल्यामुळे 599 एवढ्या माफक दरामध्ये हे कंटेंट रायटिंगचे मी क्लासेस घेते. तर याच्यामध्ये स्त्री पुरुष दोघंही याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. वयवर्ष 18च्या पुढील मुले याच्यामध्ये जॉईन होऊ शकतात. तर या वयाचं एवढंच बंधन आहे की 18च्या पुढील. त्यामुळे तुम्हाला थोडंसं जरी देखील कथा कविता काहीही लिहिता येत असेल तर नक्कीच त्याला एक पुढचा आयाम द्या, त्याला अजून एक नवं रूप द्या. त्याच्यामध्ये ॲडिशनल भर टाका, ती म्हणजे कंटेंट रायटिंगची. तुम्हाला थोडंसं लिहिता येतं तरी काही हरकत नाही. त्याच्यापुढे जास्तीचं कसं लिहायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे. तर त्यासाठी नक्कीच ही कार्यशाळा जॉईन करा. मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये सगळं डिटेल टाकतेच आहे. आणि लवकरात लवकर दिलेल्या माझ्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा आणि या कार्यशाळेमध्ये जॉईन व्हा. कसं आहे, ही जी कार्यशाळा आहे ती छोटीशी सुरुवात आहे. तुमच्या स्वप्नांची ही पहिली पायरी ठरू शकते. आणि स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनतीवर विश्वास ठेवा आणि जे कोणी तुमचे गुरु असतील किंवा स्वामींच्या कृपेवरती विश्वास ठेवा. कारण शिस्त, कौशल्य, सातत्य आणि स्वामींचा आशीर्वाद जर असेल तर यश 1001% मिळतं. हा माझा अनुभव आहे. त्यामुळे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त संख्येने लवकरात लवकर, प्रवेश मर्यादित आहे, लवकरात लवकर ही कार्यशाळा अटेंड करा. 22 तारखेपासून चालू होते तर 21 तारखेपर्यंत तुम्ही नाव नोंदणी 22पर्यंत करू शकता. संध्याकाळी 7 ते 8 या 1 तासामध्ये ही कार्यशाळा होणार आहे. नक्कीच तुम्हाला तुमची स्वतःची ओळख बनवायची असेल, तुमचं काम हजारो लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर नक्कीच या कार्यशाळेचा लाभ घ्या. पुन्हा भेटूया. तोपर्यंत माझे व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.